हे आमचं घर आणि हा माझा छोटासा संसार. छान आहे. घ्या तुम्ही दोघी बी चहा घ्या. लालिताई, तुमचं लग्न कसं झालं? लग्न ते नका विचारू. का हो? काय झालं? आमचं लग्न म्हणजे ना व्यवहारच होता. व्यवहार? कसला व्यवहार? म्हणजे झालं असं की माझ्या वडिलांमध्ये आणि ह्यांच्या वडिलांमध्ये पैशाचा व्यवहार झाला होता आणि त्या बदल्यात आमच्या दोघांचं लग्न ठरवलं होतं लहानपणीच. अच्छा, म्हणजे व्यवहार होता म्हणून लग्न झालं का? अहो नाही नाही, व्यवहार तर वडिलांमध्ये झाला होता ना दोघांच्या, पण मी ह्यांच्यावर लहानपणापासूनच प्रेम करायला लागले होते. यांच्यासोबत संसाराची स्वप्न बघत होते आणि आत्ता कुठं ती सगळी स्वप्न पूर्ण होत आहेत. तुम्हाला सांगू, हे मला खूप खुश ठेवतात, खूप जीव लावतात माझ्यावर आणि माझं पण खूप प्रेम आहे ह्यांच्यावर. खूप चांगलं चाललंय बघा आमचं. लग्न झालंय माझं. माझ्या लग्नाच्या पहिल्याच रात्री माझ्या बायकोने मला सांगितले की माझं एका पोरावर प्रेम आहे. तिने हे लग्न जबरदस्तीने केलंय. या तर वेगळंच बोलतायत आणि गोपाळजींनी मला वेगळंच काहीतरी सांगितलंय. नक्की कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं? आर्याताई, चहा. हो. तुम्ही नाही घेते? नाही नको, घेऊन झालाय आमचा. आणखी गोड करू का? नको, फार गोड नकोच ना. गोपाळ, हे घे लगेच स्पेशल घंटाच्या. लकी बरं झालं चहा आणला बघ, मला लय गरज होती. गोपाळ, मी तुझी गरज भागवली का नाही? आता तू माझी गरज भागव. उधारी देऊन टाक माझी. बघला का हा टपरीकडे बघ, नुसता घंटाला टाकतोय. अजून कंदील पण नाही लावला मी तिथं. देतो नंतर देतो जा. ए यार गोपाळ, तू तरी असं नको बोलू. गोपाळ, देऊन टाकलं का? मी रस्त्यावर येईन. देतो बाबा, जा नंतर देतो. द्या नक्की. येतो मागे. रस्त्यावर तर मी येईल की त्या आर्याची आणि लालीची मैत्री वाढत चालली आहे. त्या लालीने आर्याला सगळं खरं खरं सांगितलं तर आणि आर्यानं तिच्यावर विश्वास ठेवला तर नाही, असं नाही झालं पाहिजे. असं नाहीच झालं पाहिजे. आर्याचे पैसे माझेच आहेत. ते माधुरीचे पैसे माझ्या हातातून सुटलेत. हिचे सुट्टा कामा नये. मला काहीतरी केलं पाहिजे. परत या काय? चल भेटू. नमस्कार आर्या मॅडम. येते मी. आओ, तुम्ही इथं कसं काय? ते आर्या मॅडमला काय झालं? कुठं काय? नाही, इथनं जाताना जरा रागात वाटत होते. नाही हो, असं काहीच नाही. खुश होत्या त्या, रागात कशाला असतील? ज्या अर्थी आर्या रागावून माझ्याकडे बघून गेलीये त्या अर्थी या लालीने नक्कीच तिला काहीतरी सांगितलं असणार. आओ, कुठं हरवलाय? काय झालं? आणि यावेळेला घरी काय करताय? अहो ते आप्पा आले का घरी? आलीत की. अच्छा, तेच बघायला आलो. मग आलो मी. आओ,
मागच्या आठवड्यात त्या मागच्या आळीतल्या एका सलूनवाल्यानं दाढी करता करता त्याचा गळाच कापला. काय सांगते? तुम्ही घाबरू नका. काय पुढच्या जन्मीचा अव्वल दर्जाचा पोपट? साहेब मी काय नाही केलं. अहो खरंच काय नाही केलं. मी मामाला नव्हते पाजले. मी लोकांना पाजणंच बंद करतो. पाहिजे तर मी बी सोडतो. गावातल्या दारूचा अड्डा बंद करतो. दारूबंदीचा मोर्चा काढतो. व्यसनमुक्ती केंद्र चालवतो. पण मला आतमध्ये टाकू नका साहेब. तू पुन्हा एकदा सिद्ध केलंच. हो हो तूच आहेस पुढच्या जन्मीचा अव्वल दर्जाचा पोपट. तू काही केलं नाहीस पण तुला काहीतरी करता येतं म्हणून आलोय. मी कटिंग शिवाय काय करतोय? कटिंग तर मी निश्चितच नाही करणार. दाढी करायला आलोय. नाही झाली झाली उठा साहेब बसा. तुझी हाताने दाढी करायची ती सॅनिटाईज. तुम्ही आज गावचे का? नाही 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 मी पाहुणा आलो या गावात. कोणाकडे आलेत? त्या वरच्या आईच्या झोऱ्यांच्याकडे. जोरे साहेब ते व्हिडिओवाल्याचं काय डाउनलोडिंग आहे? काय पुरावा बिरावा सापडलाय? सापडला. फार महत्वाचा पुरावा सापडला. त्या व्हिडिओग्राफरच्या घरामध्ये खुनी एक पुरावा सोडून गेलाय. आणि असा पुरावा सोडून गेलाय की येत्या 2 दिवसात गुन्हेगार पकडणार आम्ही. धरा धरा पकडा झाला. चांगला फासावर लाटकवा. साहेब गाडी वाढली की येतो. बरोबर. तुम्ही वरच्या आळीच्या जोहरीमध्ये त्या सायाच्या पाहुणे का? हा त्याच एक नंबरचा चालू आहे. एक नंबरचा ते. ती आर्या माझ्याकडे रागाने का बघत होती? लवकरात लवकर तिला भेटावं लागेल आणि जाणून घ्यावं लागेल काय झालंय. गोपाळ काय लागा बाहेर पाक अंधार पडला तू अजून कामातच बिझी? नाही हे दुकान बंद करतच होतो. हे काय डिलिव्हरी द्यायला चाललोय. भावांनो काय डाउनलोडिंग? काय डाउनलोडिंग बाबा? अरे गावात काय चाललंय? अरे काय सुधारणा त्याच्यामुळं? ऐका ना मला जरा अर्जंट आहे. हे डिलिव्हरी द्यायला जायचंय. निघू का मी? अरे जाशील ना बाबा. एवढी कसली काय तुला? अरे इथं बुद्धिभ्रष्ट व्हायची वेळ आली पाक. त्या माधुरीचा ना पत्ता लवकर लागला पाहिजे. मग आपल्याला कळेल की त्या माने व्हिडिओग्राफरचं नेमकं काय झालंय. आता ही माधुरी जेव्हा परत येईल ना तेव्हाच या केसचा निकाल लागेल बघ. मी निघू का? 2 दिवसात निकाल लागणार. 2 दिवसात. म्हणजे कसं काय? ते जामकर साहेब माझे दोस्त आहेत ना. ते आले होते सलून मध्ये. मला म्हणले की मंगेशराव तुम्हाला टाइम आहे का जरा महत्वाचं डिस्कस करायचंय. मी म्हणलं बोला. तर ते मला म्हणाले की माने व्हिडिओवाल्याचा जन खून केलाय का नाही त्या आरोपीनं पुरावे मागं सोडल्यात. कसला पुरावा सोडलाय? नेमकं ते डिस्कस नाही ना केलं. पण ते मला म्हणले की आरोपी आता सापडणार. 2 दिवसात सापडणार. संपली आरोपीची वेळ आता संपली. अरे वेळेवर नाटक किती वाजले भाऊ? 10. अरे जिथे 10 वाजलेला दुकान बंद व्हायचा टाइम झाला. चल पटकन चल चल चल. या जामकरला नक्की कुठला पुरावा सापडलाय? मला शोधून काढलाच पाहिजे.